नमस्कार रसिको. न्यूज डंका या डिजिटल चॅनलच्या फिल्मी अदा या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आणि आज आपल्याला गप्पा करायच्या आहेत आदिती भागवतशी. नमस्कार. नमस्कार. बघ, मला पहिला प्रश्न असा करायचा आहे की असं कोणती वेळ आली आणि का की सिनेमा नको, आपण डान्सवर फोकस करूया? त्याचा आन्सर अतिशय सोपं आहे. कारण डान्स हा माझ्या आयुष्यात अगदी सुरुवातीपासूनच होता. म्हणजे किंबहुना सिनेमाच्याही आधी नृत्य हे माझ्या आयुष्यात होतं. आणि मुळात आई कलाकार असल्यामुळे लहानपणापासून ते संस्कार माझ्यावर होते. स्टेजवर परफॉर्म करणं किंवा एक कलाकार म्हणून काय असतं जगणं, ते संस्कार आधीपासून होते. आणि अगदी लहान 14-15 वर्षाची होते तेव्हापासून स्टेजवर परफॉर्मन्सेस केलेले. त्यामुळे आय थिंक फिल्म्सला डान्समुळे वाट फुटली. करेक्ट आहे. त्यामुळे ते मी बरंच नंतर काम केलं. पहिली फिल्म आय थिंक 20-21 वर्षाची होते तेव्हा पहिली फिल्म केली. त्यामुळे डान्स होताच कायम, त्यामुळे तो तर कुठे जाणार नव्हता. आणि पुढेही तेच झालं. तीच जर्नी कायम राहिली. डान्समध्येच उत्तरोत्तर प्रगती होऊ लागली, कामही भरपूर मिळू लागलं. आणि त्यामुळे कुठेतरी मग फिल्म्सचं काही इंटरेस्टिंग एखादं समोरून प्रोजेक्ट आलं तर इच्छा असते करायची. पण डान्सवरती नेहमीच जास्त फोकस राहिलेला आहे आधीपासूनच. पण मराठीमध्ये ते एवढ्या फिल्म बनत आहेत, 100, 100, 150 फिल्म बनत आहेत आणि तू सिनेमापासून दूर गेली. हे कसं आम्ही पचवायचं? म्हणजे आता असं आहे ना की काहीतरी एक केलं पाहिजे की नाही. कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये तुम्ही एक्सेल होऊ शकता. कसं आहे की डान्स आणि सिनेमा हे सप्लिमेंटरी आहे, म्हणजे एका पॅरलली जातात. कारण सिनेमा तुम्ही करत असाल तर डान्सचा उपयोग होतो, डान्समध्ये अभिनयाचा उपयोग होतो. करेक्ट. पण बाय इटसेल्फ पण ही दोन क्षेत्र इतकी वेगळी आणि सॉलिड आहेत की तुम्ही मग कुठेतरी एक यू हॅव टू ड्रॉ अ फाईन लाईन. जसं आता हेमा मालिनीजींचं उदाहरण घ्या. कुठेतरी आता मग फिल्म्स थांबले तेव्हा मग पूर्णपणे डान्सकडे त्यांनी लक्ष दिलं. पण त्यांचं कसं फिल्मचं करिअर फारच मोठं आहे. म्हणजे डान्सपेक्षाही फिल्मचं करिअर. किंवा वैजंतीमाला, तुम्ही जर ही मोठी उदाहरणं बघितली. पण कसं असतं की आधीपासून जर एका गोष्टीला तुम्ही डेडिकेटेड आहात, आता डेडिकेशन काय तर रियाजाला लागणारा वेळ, नृत्याच्या क्षेत्रात तिथे पण खूप मार्केटिंग, तिथे पण खूप PR, तिथे पण खूप लोकांच्या भेटीगाठी, तिथेही तितकंच करायला लागतं जितकं तुम्हाला फिल्म्ससाठी किंवा टेलिव्हिजनसाठी करायला लागतं. मग तो जो वेळ असतो, मग तुमच्याबरोबर काही चांगले उत्तम स्टुडंट्स घडवणं, तर टीचिंग ही दुसरी एक वेगळी कमिटमेंट आहे ॲज अ डान्सर. त्यामुळे ही दोन फील्ड्स इतकी आपल्या आपण कम्प्लीट आहेत की एका पॉईंट नंतर तुम्हाला कुठेतरी तिथे तो डिसिजन घ्यायला पाहिजे, डिसिजन घ्यायलाच लागतो. पण बघ कसं माहिती आहे ना, मला अजूनही ना प्लाझामधला चालू नवरा भोळी बायकोचा प्रीमियर आठवते. दुपारी 12 वाजता होता. तू, भरत जाधव आणि पहिला सिनेमा हिट. ती वेळ अशी होती की म्हणजे श्वासही त्याच वर्षीचा सिनेमा आहे आणि चालू नवरा सुद्धा त्याच वर्षीचा सिनेमा आहे, 2003चा. म्हणजे आणि ती अशी वेळ होती ना की मराठी सिनेमाला ना एक रिव्हर्स झालं. म्हणजे एक सब्जेक्टिव्ह पण झालं आणि कमर्शियली पण झालं. पण तुझी सुरुवात तर अतिशय चांगली झाली. पुढे पण तू काय फिल्म केले आहेत तुझ्याकडे फिल्म्स अगदी. म्हणजे आता सांगायला गेलं सुब्रान सारखा सिनेमा केला. पण ती जी वाटचाल होती, मग त्याच्यात तो संघर्ष कसा होता तुझा? सांगू का? थोडंसं प्लस आणि मायनस सांगू इच्छिते त्यावेळेबद्दल. सुंबरान झाला त्यावेळेला कौतुक पण खूप झालं. पण नंतर तशाच टाईपचे रोल यायला लागले. म्हणजे हे अगदीच प्रत्येकाबरोबरच होतं की काय मला माहित नाही, सगळ्याच कलाकारांची ही गोष्ट असते का काय, की मग त्याच पठडीतले धनगर बाई किंवा त्या गावात राहणारी त्याच स्ट्रगल, त्या भूमिकेचा सुद्धा स्ट्रगल तोच होता. म्हणजे असं नाही की बरं गावातली बाई आहे तर काहीतरी आता वेगळं आहे, नाही. तर त्या कॅरेक्टरचं स्केच, त्या कॅरेक्टरची वाटचाल, जर्नी हेही सेम. तर मला असं झालं की नाही, आपल्याला जर माहिती आहे की टाईपकास्टिंग इथूनच सुरू होतं. पहिला सिनेमा, परत दुसरा तसाच चला करूया म्हणून केला की मग मला टेलिव्हिजनमध्ये पण तसाच रोल, एक मराठी वॉरियरची, आता मी नाव घेत नाही, सिरियल, पण त्याला जी दूध पाजते आई ती धनगरबाई होती. तर मला तोच रोल. सो मग असं झालं मला की असं नाहीये ना की मी हे एवढंच करू शकते. ह्याच्या आधी मी खूप वेगळं काम केलंय. ह्याच्यामुळे अगदी ट्रॅफिक सिग्नलमध्ये आयटम सॉन्ग सुद्धा मी करून, तर इतक्या वेगळ्या गोष्टी करून सुद्धा समहाव थोडासा इंडस्ट्रीमध्ये लोकांना रिस्क घ्यायची नसते. त्यांना फारसं इमॅजिनेशनही नसतं असं मला कधी कधी वाटायला लागतं. की मग डान्सचे विषय असं झालं की ही डान्सर आहे तरी फक्त डान्स किंवा त्याच टाईपच्या भूमिका करू शकते का, म्हणून दिस इज द नेगेटिव्ह साईड.
पण पॉझिटिव्ह हे झालं की त्या अभिनयाचा किंवा ती जी एक समज आहे कॅमेराची त्याचा मला डान्समध्ये खूप उपयोग झाला. आणि वेदर इट इज स्टेज परफॉर्मन्स किंवा परफॉर्मिंग फॉर द कॅमेरा, कारण खूपदा डान्सचे काही शो शूट होतात, मग तेव्हा जो संयम तुमच्या चेहऱ्यावर असला पाहिजे एक अभिनेत्री म्हणून, ते मग डान्सचा अभिनय करताना बऱ्याचदा खूप लाऊड एक्सप्रेशन्स अपेक्षित असतात लोकांना, पण तसं माझं होत नाही. त्यामुळे मग लोक खूप येऊन विचारतात की इतका नॅचरल डान्स करताना अभिनय कसा होतो. तर दॅट इज द प्लस साईड की ती जर्नी ॲक्ट्रेस म्हणून मला त्या जर्नीचा डान्समध्ये खूप उपयोग झाला. बट ॲट द सेम टाइम जे फ्लिप साईड की मग का थोडे टेपर डाऊन व्हायला लागल्या फिल्म्स, त्याचं हेच कारण आहे की मग आयदर आयटम सॉंग्सच यायला लागले किंवा मग वासुदेव बळवंत फडके त्याच पद्धतीचं झालं. आणि मग असं कुठेतरी वाटायला लागलं की नाही, हे खूप पुढे जास्त टाईपकास्ट होण्याआधी आपण थांबूया. आणि खूप फ्लरिशिंग करिअर डान्समध्ये खूप एक्सपेरिमेंट्स करता आल्या. डान्सच्या क्षेत्रात कसं आहे, असं टाईपकास्ट कोणी करत नाही की तुम्ही कथक करता तर तुम्ही लावणी करूच शकत नाही किंवा लावणी करता तर तुम्ही फ्युजन करू शकत नाही, असला काही प्रकार नाहीये. तिथे तुम्ही राजा असता. त्यामुळे तुम्हाला जे हवं ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. मग जॅझ बरोबर काम केलं, फ्लेमिंको बरोबर काम केलं, वेगवेगळ्या कलाकार, असं नाही की आपलं कथक आहे तर तबला आणि पेटी बरोबरच काम करायला पाहिजे. तर असं कुठलंही टाईपकास्टिंग नसतं. अतिशय तरतरेचे अनुभव कलाकार म्हणून तुम्हाला घेता येतात, जे कदाचित एखाद्या मोठ्या ॲक्टरला मिळत असतील. एखादा खूप एस्टॅब्लिश्ड मोठ्या कॅटेगरीतला कलाकार असला की जो मग क्रॉसओव्हर फिल्म्स किंवा आपण इतर वेगवेगळ्या युनिट्स बरोबर काम करतो, तर ते मला डान्समध्ये अनुभवता आलं. सो तुझ्या जास्त अपेक्षा होत्या का मराठी इंडस्ट्रीकडनं? नाही, खरं सांगू मी नाही, पण एवढ्या जास्त अपेक्षेतनं मी उतरले नाही. ते आपलं त्यावेळेला वय पण असं होतं की चला हे एक्सप्लोअर करूया, हे पण करून बघूया. ते जेव्हा ट्रॅफिक सिग्नलचं पण ते गाणं केलं त्यानंतर गुरूंकडनं चोप मिळाला मला की कथक डान्सर आणि हे काय चालू आहे. पण मी म्हटलं नाही, असं होतं बाय द वे, आमच्या क्लासिकल क्षेत्रात थोडंसं आहे. तर मी म्हटलं की नाही, पण मला एक्सप्लोअर करायच्या होत्या माझ्या बाउंड्रीज, की मी कुठपर्यंत काय काय ट्राय करू शकते आणि कशात कुठे काय तुम्ही चमकून जाल सांगता येत नाही. सो ते वय होतं, ती 10 वर्ष, 16 ते 26 किंवा 28, की मी हे सगळं एक्सप्लोअर करू शकले. पण पॅरलली 2008 पासून मी टुरिंग खूप सुरू केलं. माझा पहिला प्रयोग ऑस्ट्रेलियाला झाला. न्यूझीलंडला एका बॉलिवूड म्युझिकलमध्ये मी मेन लीड होते. ड्रीम गर्ल्स ऑफ बॉलिवूड नाव होतं त्याचं. तिथल्या स्काय सिटी थिएटरमध्ये त्याचं लॉन्च झालं आणि आम्ही 12 प्रयोग केले त्याचे. सो मग ते टुरिंग सुरू झालं. मग अमेरिकेला 2010 पासून अमेरिकेला मी जवळजवळ 2 वर्ष न्यूयॉर्कला होते. असं खूप आयुष्यात बऱ्याच गोष्टी नवनवीन घडू लागल्या. मग काही त्यावेळेला फिल्म्स आल्या ज्या मला नाही म्हणायला लागल्या, कारण मी तेव्हा नव्हते, ट्रॅव्हल करत होते. आणि कसं टूर्सचं कसं असतं, 6-6 महिने 1-1 वर्ष आधी सगळं प्लॅन होतं. आणि मग अचानक फिल्म आली की मी हो नाही म्हणू शकले, कारण माझं सगळं लाईन होतं करिअर. 1-2 हिंदी फिल्म्समध्ये लीड रोलचं काम आलं. मग त्यांनी सांगितलं 2 वर्ष कॉन्ट्रॅक्ट आहे, यू कॅनॉट लिव्ह. आणि त्यावेळेला पण अशाच काही टूर्स वगैरे माझ्या ऑलरेडी लाईन्ड अप असायच्या. आणि टूर्स झाले की त्याचे कॉन्ट्रॅक्ट 6-6 महिने आधी साईन होतात. आणि चांगले त्याच्यात मानधनही चांगलं असतं, प्रगती पण चांगली असते. सो मग मला कुठेतरी इथे प्लस आणि तिथे मायनस. पण हा सगळा तुझा प्रवास आकार घ्यायच्या जरा आधी जेव्हा तू निर्माता दिग्दर्शकांच्या भेटीगाठी घेत होती तेव्हाचा अनुभव कसे आहेत? हे आश्वासन की नुसतं भेटत राहायचं, वेटिंग, ते कसं मिलते रहो, ते चालूच होतं. दर 6 महिन्यांनी जर बाय चान्स कोणाला भेटलो तर नाही, आता हा पोर्टफोलिओ खूपच जुना झाला, आता परत नवीन काढा. आणि त्यावेळेला मला आठवतं पहिला माझा पोर्टफोलिओ मी 50,000 रुपये देऊन काढला होता. मी 22 वर्षाची होते फक्त. त्यावेळेला ती खूप मोठी रक्कम होती. मग सांगायला लागली लोक सेक्रेटरी पाहिजे. मग ते सेक्रेटरी महिन्याचे 25 आणि 30,000 रुपये, जेव्हा आपण काही करतही नाही. अँड फॉर बॉम्बे म्हणजे मुंबईत राहणारी, मुंबईत वाढलेली मुलगी. आणि बरं, माझे आजोबा प्रोफेसर, बाबांची हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरी. तर असं काही बॅकग्राऊंड नव्हतं की भरपूर पैसे घेऊन मी उतरले इंडस्ट्रीमध्ये. सो इट वॉज अ बिग स्ट्रगल. आणि मग कुठेतरी त्याचा नंतर कंटाळा यायला लागला. आणि हे डान्समध्ये कधीच होत नाही आणि माझ्याबरोबर कधीच झालं नाही. अशी आश्वासनं, आते रहो, मिलते रहो असा प्रकार नव्हता. वेटिंग लिस्ट सुद्धा वेटिंग 2-2 तास वाट बघा भेटीसाठी. हो, मग ते तसंच असतं.
फिल्मच्या ह्याच्यात बऱ्याचदा मग ते बाहेर ऑफिसमध्ये थांबा किंवा मग ऑडिशन्स नाही या तुम्ही, मग ऑडिशन्स झाल्यावरती कॉफीला भेटा आणि हे, मग त्याचा सगळ्याचा मला ते कधीच रुचलं नाही. म्हणजे वेळ गेला त्याच्यामध्ये, त्याच्यात वेळ पण गेला खूप. स्पेशली कोऑर्डिनेटर्स, एजंट्स, ही जी लोक भेटतात की मैं आपको उस ऑडिशन में भेजूंगा, यहाँ भेजूंगा, हे पण खूप बघितलं. आणि स्पेशली अंधेरी, म्हाडा, तो जो सगळा एरिया आहे जिथे ऑडिशन्सना जावं लागायचं, तेही सगळं बघितलं. त्यावेळेला आई बरोबर असायची नेहमी, त्यामुळे थोडासा मला एक धीर असायचा. आणि तिने त्यावेळेला थिएटर वगैरे खूप केलंय, इप्टाची मेंबर होती, त्यामुळे तिला थोडं अभिनयाचा बॅकग्राऊंड होती. पण हे सगळं मी खूप बघितलं आणि मग त्याचा वीट यायला लागला. तू आता म्हटलंस तर हार मानली, म्हटलं तर सुटका करून घेतली. तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू काय? करून घेतली. आय थिंक मी सुटका करून घेतली, कारण त्यामुळे मग डान्सचं एक फ्लरिशिंग करिअर आणि एक मेंटल स्टेबिलिटी राहिली मला. कुठेही फ्रस्ट्रेशन फार गरजेची आहे. कधीही फ्रस्ट्रेशन नाही, त्या बाबतीत स्ट्रेस नाही की हे मला का नाही मिळत आहे, असं कधी झालं नाही. आणि एक दोन तर अशा ऑपॉर्च्युनिटीज आल्या की तोंडापर्यंत घास येऊन तो गेला. अरे रे, आता परत आय डोंट वॉन्ट टू नेम इट, पण आत्ता अलीकडे अगदी आत्तापर्यंत गाजत असलेली काही गाणी आहेत जी मी करणार. तो मी पुढे प्रश्न विचारतो तुला. रवी जाधवनी महाराष्ट्र टाइम्स मध्ये, मी रविवारच्या महाराष्ट्र टाइम्स कॉलम लिहिला, तेव्हा पहिल्याच कॉलम मध्ये असं म्हटलं की नटरंगसाठी आदिती भागवतचं नाव निश्चित झालेलं. म्हणजे आता ही गोष्ट गुप्त राहिलेली नाहीये, एक्सक्लुझिव्ह राहिलेली नाहीये. ते काय घडलं? आता 10 वर्ष झाली, तर आता मला वाटतं बोलायला हरकत नाही. मी सांगू का, एकापेक्षा एक त्यावेळेला जज करत होते. तेव्हा आदेश बांदेकरनी मला सांगितलं होतं की आपण हे करायचंय, रवी जाधवना तू कॉन्टॅक्ट कर. तर त्यावेळेला इनिशियली त्यांचं पण नाव सुचवलं होतं विथ मी. बरं, मग ते बारगळलं. त्यानंतर त्या गाण्यासाठी मला वाजले की 12साठी विचारलं, सगळं कन्फर्म झालं. आम्ही शूट करणार होतो त्यावेळेला, मी सुंबरांसाठी शूट करत होते आणि मुंबईला येऊन तालमी सुरू होणार होत्या फुलवा बरोबर. आणि ऑल ऑफ अ सडन माझे फोन घेणं बंद झालं. म्हणजे मी कॉन्टॅक्ट करत होते की नाव आय एम रीचिंग, आणि माझ्यात थोडंसं ऑर्गनायझेशनल आणि प्रोफेशनलशिप असल्यामुळे, बिकॉज डान्समुळे खूप ऑर्गनाइज काम करायची सवय आहे, तर मी फोन करून सांगत होते मी येणार आहे, कधी आपण रिहर्सल शेड्यूल करायचे. तर कोणीही युनिटपैकी माझे फोन उचलत नव्हतं. फुलवानी सांगितलं मला माहित नाही, माझा काही कॉन्टॅक्ट नाहीये वगैरे वगैरे. फायनली त्यांना काय वाटलं माहित नाही, ईपीचा एकदा फोन आला. तो मला म्हणाला की काहीतरी चेंज ऑफ प्लॅन झालेला आहे, सो वी आर नॉट शूटिंग विथ यू एनी मोर. मी म्हटलं बरं आहे, ठीक आहे, ओके. म्हणजे असं काही नाहीये की यू हॅवंट, मी कधी फेलियर बघितलं नाहीये असं नाहीये, बट आय नेव्हर थॉट ऑफ दॅट ॲज फेलियर, कधीच नाही. कारण आज मला असं वाटतं की मी जर ते गाणं केलं असतं तर आयुष्यभर तेच गाणं करत बसले असते. असं पण होऊ शकतं. मला पुढे लोकांनी मला दुसऱ्या नजरेनं बघितलंच नसतं आणि मला त्याची जास्त खंत वाटली असते. कारण आता जितका माझा कलेचा विस्तार झालाय तितका त्या एका परत मी टाईपकास्ट झाले असते. सो मला आज असं वाटतं की नाही, बरं झालं, कारण मग सगळ्या इव्हेंट्सना मला तेच गाणं करायला लागलं असतं आणि मला या मोनॉटनीचा फार कंटाळा येतो. म्हणून मी कधी टेलिव्हिजन करायचं फार असं धाडस केलं नाही, कारण मग ते 5-5, 6-6 वर्ष एकच गोष्ट करत बसताय. तर तो दमदमादमचे बरेच. पण दमदमादम का केलं? कारण त्याच्यात खूप एक्सप्लोर करायला होतं. दर एपिसोडला काहीतरी गणपती स्पेशल असलं की त्याचे डान्सेस वेगळे चालू आहेत. मला हे लोक जजेस केवढे, किती वेगवेगळे कलाकार भेटले, कारण जे जज म्हणून यायचे दर एपिसोडला वेगवेगळ्या क्षेत्रांमधली लोक, आणि दूरदर्शन असल्यामुळे लोक यायची. मग तो अगदी नवोदित कलाकार असो, कोणी एस्टॅब्लिश्ड आर्टिस्ट असो, सगळे यायचे दमदमादमला. त्यामुळे खूप भेटीगाठी झाल्या, ओळखी झाल्या, आणि डान्सशीच रिलेटेड होता कार्यक्रम. म्हणजे तुझी ग्रोथ जी आहे ती अशी वर्सटाईल आहे. आणि त्यात तू गमवलं त्याच्याबद्दल तुला आता? बिलकुल नाही, बिलकुल नाही. कारण नंतर मी त्याच जेव्हा इव्हेंट्समध्ये जिथे त्या नट्या ते डान्सेस करायच्या, मी त्याच इव्हेंट्सना जायचे, तेव्हा माझ्याकडे व्हरायटी होती, विच इज इम्पॉर्टंट फॉर मी. हे बघा, प्रत्येकासाठी काय महत्वाचं आहे ते शेवटी आहे. हो, तुम्ही कशाला प्राधान्य देता, तुमचं फोकस कशावरती आहे ते. बिकॉज आय एम ग्लॅड की आज मला अमेरिकेला फक्त महाराष्ट्र मंडळ बोलवत नाही वाजले की 12 करायला. मी आज तिथल्या अमेरिकन लोकांसमोरही कार्यक्रम केलाय, मराठी लोकांसमोरही केलाय, हिंदी लोकांसमोरही केलाय, आणि तो सुद्धा वेगवेगळा, कधी कथक, कधी फ्युजन, कधी जॅझ, कधी काय काय. त्यामुळे माझा आय थिंक पर्सनॅलिटीची ग्रोथ जास्त झाली, आणि आज मला ते जास्त महत्त्वाचं वाटतं. स्पेशली ह्या अशा वेळेत, कोरोनाच्या वेळेला, ह्याच सगळ्या गोष्टींनी मला साथ दिली आणि मेड मी स्ट्रॉंग.
बरं, विदेश दौरे किती झाले असतील तुझे तरी? खूप, बरेच. अगदी पहिला मी 12 वर्षाचे होते तेव्हा केनियाला गेले होते, तिथे प्रोग्राम केले. त्यानंतर बरंच, आय थिंक US ला तर गेली 10 वर्ष कंटिन्युअस अख्खं US झालंय फिरून. युरोपला बऱ्याच ठिकाणी, हंगरी, फ्रान्स, जर्मनी, पोलंड सगळीकडे कार्यक्रम झाले. मला वाटतं मराठी ॲक्ट्रेसमध्ये तुझ्या इतकं म्हणजे कला पोचलेली अभिनेत्री तूच असावी. मे बी म्हणजे अशा पद्धतीने, कारण तू आता म्हणाली की तू तिकडचे मराठी लोक तर झाले, हो, पण स्थानिक लोकांसमोर सुद्धा तुझा डान्स पोचलेला आहे. येस. आणि अनुभव काही? आणि अनुभव हेच की म्हणजे जे कॉमनली सगळेच म्हणतात, इंडियन भारतीय कलाकारांना खूप तिथे रिस्पेक्ट मिळतो आणि खूप ते आपल्या म्युझिकला, आपल्या कलेला खूप महान मानतात सगळेच तिथले लोक. म्हणजे त्यांचंही म्युझिक अफाट आहे, त्यांचंही नॉलेज आणि सगळंच जे करतात कुठेही ते आपल्यापेक्षा कमी नाही आहेत. पण इंडियन आर्टिस्ट म्हटलं की स्पेशली खूप रिस्पेक्ट असतो आणि अगदी डोक्यावर ठेवतात ते तुम्हाला, म्हणजे कुठे ठेवू कुठे नाही असं. युरोपला स्पेशली तुम्ही गेलात की खूप कदर असते, खूप अगदी एक वेगळं कौतुक, लहान मुलासारखं त्यांना कौतुक असतं तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता त्याचं. अगदी मग ती वयस्कर बाई असो कोणीही असो, ते आपली जेव्हा कला बघतात तेव्हा ते लहान मुलासारख्या त्यांना उत्साह आणि कौतुक असतं. पण तू त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ज्या काही केल्यास ते कसं तुला सुचत गेलं? ते ह्याच ह्याच्यातनं, जसं मी त्यावेळेला एक्सप्लोअर केल्या माझ्या बाउंड्रीज, आयटम सॉन्ग म्हणा, ॲक्टिंग म्हणा, हे तसंच थोडंसं. कारण घरी एक खूप ॲक्सेप्टिंग कल्चर होतं माझ्या. कारण आईचे जे गुरु काही होते ते मुस्लिम गुरुज असायचे, गझल वगैरे शिकवणारे. त्याचबरोबर इतर आई एक फादर पीटर फर्नांडिस म्हणून दूरदर्शनला ते प्लेज करायचे, तर आईंनी बरेचसे त्यांच्याबरोबर कामं केली होती. तर एक खूप असं इंटिग्रेटेड ॲटमॉस्फिअर घरी होतं. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कला, वेगवेगळ्या लोकांना ऐकणं, फक्त एक असं चाकोरीबद्ध काम कधी नव्हतं. सो तशीच मग मी एक्सपोज होत गेले त्या गोष्टींना, त्या म्युझिकला. सिम्फनीज म्हणा, जॅझ म्युझिक म्हणा, फ्लेमेंको म्हणा, सगळ्याला मी एक्सपोज होत गेले. तशी लोकं पण मला खूप चांगली, लुई बँक्स, शिवमणीसारखी लोकंही भेटली माझ्या जर्नीमध्ये. 2002 पासनं कोलॅबरेटिव्ह काम सुरू झालं. 19 वर्ष. हो, तेव्हापासून. आणि त्यावेळेला हार्डली कोणी असं करायचं. तेव्हा मी आणि लुई बँक्सनी पहिल्यांदा लावणी आणि जॅझ म्युझिकचा कोलॅबरेशन केलं होतं, जे आम्ही गेटवे ऑफ इंडियाला परफॉर्म केलं मुंबई फेस्टिवलला. सो त्यावेळेपासून मग शिवमणीबरोबर काम केलं, बाहेरच्या पण बऱ्याच कलाकारांबरोबर. मग हे करत 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 काय ना, माणसांनी एकतर शिकणं बंद नाही करायला पाहिजे आणि क्युरिओसिटी कायम राहिली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं एक कुतूहल, क्रिएटिव्हिटी ती कधी थांबली नाही पाहिजे. द मिनिट तुम्ही थोडेसे कम्फर्टेबल होता ना, तेव्हा मग संपलं सगळं. मी पोहोचलो इथपर्यंत. तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर, म्हणजे मी असीन राजा कथकमध्ये, तर तुम्ही महाराष्ट्रात, मुंबईत खूप फेमस असाल, सगळे तुम्हाला ओळखत असतील, ऑटोग्राफ्स. तुम्ही न्यूयॉर्कला जेव्हा रस्त्यावर जाता तेव्हा कोणी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही सगळ्यांसाठी सेमच आहात. मग तिकडे वेगळी ओळख तयार करावी लागते. सो मग हे असं ह्यातनंच मग ते चॅलेंजेस येत राहतात. तुझी कशी ओळख आहे तिकडे विदेशात? तिथे प्रोग्राम्स मधनं खूप झाली. कारण मग रिपीट जेव्हा दौरे होतात ना, तेव्हा मग लोक येऊन भेटतात, म्हणतात की आम्ही तुमचा तिथे शो बघितला होता, किंवा लास्ट तुमचा तिथे झालेला तेव्हा आम्ही त्या शहरात होतो. मग असं वाटतं की होतंय, थोडे थोडे लोक ओळखतायत तुम्हाला. बरं, मला सांग की डान्समध्ये सगळ्या गोष्टी येतात. अभिनय येतो, आत्मविश्वास येतो, वेगवेगळ्या कला येतात, सेक्स अपील पण येते, भाषा येते. तर ह्याकडे तू कसं बघते? ह्याकडे जसं तुम्ही म्हणालात, अगदी समप करून एक होल बघितलं तर ते नृत्य आहे, किंवा मग त्याचे तुम्ही एक प्रकारे व्यायाम पण होतो, व्यायाम पण होतो, तुमचं एक डिसिप्लिन एक प्रकारचं लागतं, एक अदब आणि विनय हे पण आपल्या कला आपल्याला शिकवतात. विनय भयंकर, कारण गुरु असतात, आशीर्वाद घेणं, पाया पडणं, म्हणजे ह्या सगळ्या जुन्या संस्कृती असल्या. मी हेच मानते की पाय त्याचेच धरा ज्याचे तुम्हाला ट्रुली रिस्पेक्ट असेल. मी आपलं एक हे म्हणून नाही करत की प्रत्येकाच्या पाया पडायचं, तर माझा तोही समज नाही. पण ह्यातनं ह्युमिलिटी शिकतो आपण. आणि आमच्या गुरु म्हणायच्या की तुम्ही वाकलात नमस्कार करायला की समोरच्याला दुसरं गत्यंतर नसतं शिवाय आशीर्वाद देणं. ही हॅज टू ब्लेस यू. तर त्यामुळे तशी ह्युमिलिटी शिकलो, टॉलरन्स, खूप डिटर्मिनेशन, एक संयम, सहनशक्ती,
तुम्ही अनेक तास नाचल्यावर ते पाय दुखत असो, कंबर दुखत असो, काहीही, पण ध्येय ते आहे. एक्झॅक्टली. जसं मी आता ऑफिसमध्ये आपण बसलेलो तेव्हा म्हटलं, इट्स लाईक युअर अ स्पोर्ट्स पर्सन. खेळाडू जसे तयार होतात खेळायला, तसंच असतं. मी 4 वर्षाची होते तेव्हापासून नृत्याला सुरुवात केली आणि आता पण मिनिमम 4 ते 6 तास रियाज असतो. अगदी ज्या दिवशी तुम्ही बिझी आहात, कामात आहात, रियाज नाही तर तो मेंटल रियाज चालू असतो. सतत काहीतरी बोलणं किंवा एक मनन चिंतन आपण जे म्हणतो, त्यामुळे ती साधना आहे. देवाचं जसं लोक मनन चिंतन 24 तास करत असतात, तशी ती साधना आहे. ह्या सगळ्या व्यापातून तो एक सिनेमा पण केला स्टेपनी. हो. तो कसा काय, म्हणजे भरत त्याच्याही आधी आरसा नावाची मी जी शॉर्ट फिल्म कोप्रोड्यूस, त्याची मी EP पण होते, कोप्रोड्यूस केली. त्याचं सगळं प्रोडक्शन वगैरे मी इथे हँडल केलं. संजय महालेंच्या मुळे तो सिनेमा शक्य होऊ शकला आणि ती इंटरनॅशनल फिल्म होती. त्याला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला फॉर बेस्ट स्क्रीन प्ले आणि बऱ्याच ठिकाणी ती नॉमिनेट पण झाली. एक संस्थेने तुला दिला बरोबर? नाही, दादासाहेब फाळके पुरस्कार जो एंट्रीला होती ती कुठे द ऑफिशियल कितवा तो होता दादासाहेब फाळके पुरस्कार, आय डोंट नो, फिल्म फेस्टिवल होतं त्या दिवशी मिळालं. मग प्लस कशिश फिल्म फेस्टिवलमध्ये, आणि त्याचं पहिलं तो लॉन्च झाला सॅन फ्रान्सिस्कोला. LGBT विषयावरती होता तो आधारित. त्याच्यात काम पण केलं. सो तो एक वेगळा अनुभव होता अजून, टू वर्क बॅक स्टेज ऑल्सो किंवा बॅक स्क्रीन. स्टेपनी पण केला तो, थोडा काही कारणामुळे रिलीजला रखडलाय, पण बघूया त्याचं कधी काय होतंय. पण शॉर्ट फिल्मचा अनुभव घेतला, फीचर फिल्मचा अनुभव घेतला. आणि शॉर्ट फिल्म तो प्रोड्यूसही करायचा, प्रोडक्शन त्याचं सगळं करायचा अनुभवही घेतला. म्हणजे तू अजून 2-4 पावलं पुढे टाकली. हो, पण ते शक्य झालं कारण मी त्याच्यात पर्सनली इन्व्हॉल्व्ड होते. मला कधी ते ॲज अ काम परस्यू करावं असं वाटलं नाही. प्रोडक्शन म्हणजे फार मजा आली, लोकेशन्स बघणं, आर्टिस्ट गोळा करणं सगळं. पण प्रोडक्शन, मी डान्समध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे, जे मी करतेच. तू आता इंडस्ट्रीपासून किती लांब आहेस, म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीपासून किती लांब आहेस? आय थिंक बऱ्यापैकी लांब आहे, कारण आताची बरीचशी नवीन लोक मला ओळखतही नाहीत किंवा कदाचित माहितीही नसेल. आदिती भागवत कोण ॲज अ डान्सर मे बी माहिती असेल, बट हे सगळे सिनेमे केलेत ते आय डोंट नो. लोकांसमोर येतात ना. हो, येतात अधूनमधून. आता सुंबरान लागतो टीव्हीवर, कधी मधून ट्रॅफिक सिग्नलचं जर माहिती असेल लोकांना तर माहिती आहे, तर मग ते लोक लक्षात ठेवतात. चालू नवरा, पण ते चालू नवरा क्वचित कधी लागला तर लागतो तो. पण हे सुंबरान वगैरे बऱ्याचदा लागतात. दूरदर्शनवरही लागून गेलाय, इतर पण झी इकडे तिकडे लागतात. पण आय थिंक ॲज अ डान्सर म्हणून आता जास्त ओळख असेल. पण इंडस्ट्रीलाही प्रश्न पडायला पाहिजे ना, जिनी अशी काही फिल्म केल्या ती आज आहे कुठे? आता ज्यांना प्रश्न पडेल ते शोधून काढतील कुठे आहे. पडायला पाहिजे ना. आता तुम्ही नाही काढलं शोधून, तुम्ही तर किती इंडस्ट्रीच्या जवळ आहात आणि गेली अनेक वर्ष तुम्ही माझा प्रवासही फॉलो केला. मी बघतोय म्हणून तुम्हाला ही प्रश्न पडतात. त्यामुळे मग ज्यांना क्युरिओसिटी आहे, काही आहे, तुला वाटतं कमबॅक करावा? जर चांगली ऑपॉर्च्युनिटी असेल तर डेफिनेटली. परत मी सांगते, जसं एक्सपेक्टेशननी मी उतरत नाही. एखादी चांगली ऑपॉर्च्युनिटी कुठल्याही रोलमध्ये, डान्स रोल असेल तर नाही, नॉट नेसेसरी. आता सुंबरांमध्ये कुठे डान्स चालू नाही, पण आता कसं आहे माहिती ना, की तू डान्सर म्हणून तू एका हाईटला आहेस किंवा हाईटला आहेस, आय एम हॅपी देअर. नाही, पण तसाही तुला रोल मिळू शकतो. एखाद्या रोल मिळाला तर उत्तम, तारखेचा डेफिनेटली रोल मिळाला तर उत्तम. पण लाईक व्हॉट आय एम सेइंग, मला त्या रोलची गरज, खूप अत्यंतिक गरज नाहीये, कारण डान्सर मी आहेच आणि तिथे मी भरपूर काम करते. त्यामुळे एखादा नॉन डान्सर रोल विल बी मोर वेलकम. जसा शासनमध्ये केला होता तो पण गजेंद्र अहिरेचा सिनेमा, त्यात सुंबरांमध्ये पण नॉन डान्सरचा रोल होता. तर तसंही निश्चितच आवडेल आणि काय चांगली भूमिका कुठल्याही रूपात येऊ शकते समोर, पण बघायचं. त्यामुळे मी म्हटलं ना की इंडस्ट्रीत काही लोक, जसं आता अशोक सराफ वगैरे, हे सगळे खूप जुने परिचयातले, ते जर कुठल्या इव्हेंट्सना भेटले तर त्यांना माहिती असतं की ही डान्समध्ये बिझी आहे, बिकॉज त्यांनी खूप लहानपणापासून ते मला ओळखतात, त्यांच्याबरोबर काम पण खूप केलं. ते मला नेहमी, ते निवेदिताताई नेहमी म्हणायच्या, नो मॅटर वॉट, डान्स सोडू नकोस, बाकी काहीही असो, डान्स सोडू नकोस. ही त्यांची मला नेहमी ॲडवाईज असायची. मधुर भंडारकरचा तू ट्रॅफिक सिग्नल केला, त्याच्यामध्ये तुझं गाणं होतं, छान गाणं होतं, आणि आजही ते गाण्याची चर्चा होती. ते कसं काय योग जुळून आला? तो योग मला आता खूप क्लिअरली मला आठवत नाही आहे, पण आय थिंक कोणामुळे तरी कॉमन ओळखीमुळे माझी ओळख झाली मधुरजींची.
आणि त्यावेळेला तरी मी सिरियल्स टी व्ही वगैरे करत होते, डान्स पण चालू होता. तेव्हा ते म्हणाले की एक मराठी स्टाईलचं गाणं आहे, लावणी कोळी मिक्स असं, तर त्यांना कोणीतरी मराठीत स्पेसिफिकली आर्टिस्ट हवी होती ते करणारी. त्यामुळे त्यांनी मला विचारलं की करशील का. तर आधी थोडासा डाऊट होता, कारण खूपच माझ्यासाठी ते वेगळं गाणं होतं. पण थोडी मी कम्फर्टेबल एवढ्यासाठी होते कारण उमेश जाधवनी कोरिओग्राफी केलेली आणि मी उमेश बरोबर मॅक्सिमम फिल्म्स त्यानेच माझ्या कोरिओग्राफ केलेल्या. सो एक सर्टन लेवल ऑफ अंडरस्टँडिंग आणि एक म्युच्युअल ट्रस्ट होता की केलं आयटम सॉन्ग असलं तरी तो चांगलं करेल. म्हणून मग मी आय थिंक मे बी उमेशकडनंच ओळख गेली असेल का काय, मला आता आठवत नाही आहे. लॉंग टाईम बॅक 2006ची गोष्ट आहे. आणि मुंबई टाइम्समध्ये तुझी बातमी आली आणि कसं काय घडलं, असं काय झालं का? खरंच आठवत नाहीये मला का त्यांची आधी नाही, पण मधुरजींची कोणीतरी आधी ओळख करून दिलेली आणि मग ते डायरेक्टली अप्रोच झाले. आणि उमेश पण कोरिओग्राफ करणार होता. सो म्हणून ते असं, त्याच्या आधी आई नंबर 1 जो मी केला होता त्याच्यात उमेशच कोरिओग्राफीला होता. तर हे सगळं एकामागोमाग एकच झालं. आई नंबर 1 असंच 2005 मध्ये केलं, 2006 ट्रॅफिक सिग्नल. तर असं ते रांगेत सगळ्या त्या इव्हेंट्स झाल्या आणि त्यानंतर परत उमेश जाधवनी वासुदेव बळवंत फडकेमधलं केलं. आणि त्या गाण्याला मी नाही म्हणणारच नव्हते, कारण लताबाईंचा प्लेबॅक आणि हृदयनाथजींचं म्युझिक असल्यावर म्हणजे मोठी संधी मिळाली, खूप मोठी संधी. आणि लहानपणापासून आम्ही त्यांचं म्युझिक ऐकत मोठे झालो, सगळेच मोठे झाले. म्हणजे लताजींचा आवाज होता, तुला योग आला? हो, योग आला मला, म्हणून त्याला तर मी नाही. आणि ते खूप सुंदर गाणं पण खूप सुंदर शूट झालं, खूप छान. तो सिनेमा जेवढा चालावा तितका नाही चालला, पण गाणं खूप सुंदर बनलं. नाही, गाणं नुसतं गाणं म्हणून बघितलं की त्याचं बरंच खूपच छान, खूपच छान. पण मला सांगा, हिंदीमध्ये वेगळ्या प्रकारचे प्रयोग होत आहेत, तर त्याच्यात तुला स्कोप आहे? त्याच्यात स्कोप डेफिनेटली आहे, पण कुठेतरी आपण जसं म्हटलं, मी थोडी लांब गेल्यामुळे आता तसे ते कॉन्टॅक्ट्स वगैरे रिजनरेट होणं पण गरजेचं आहे. आणि तुम्हाला समहाव डान्समध्ये खूप खूप ती एक वेगळीच लेवलची कमिटमेंट आहे. आणि मग पुन्हा शून्यातनं सुरुवात करून ती मेहनत करत मग कितपत तुम्ही पुढे जाऊ शकाल, हा पण मोठा प्रश्न आहे. सो बघायचं. पण हो, प्रयोग होत आहेत हे बघून मला बरं वाटतंय की ॲटलिस्ट मी जेव्हा लहान होते आणि आमच्या वेळेला ज्या टाईपचे सिनेमे पुढे येत होते, आम्हाला ते बघावेसेही वाटायचे नाहीत. त्या मनाने आता गेल्या 10 वर्षांमध्ये परिस्थिती खूपच परिस्थिती बदलली. ॲटलिस्ट देर इज समथिंग वी कॅन लुक ॲट. नाहीतर काही चांगला सिनेमा म्हटला की हॉलिवूड किंवा फॉरेन फिल्म्सच बघायला लागायच्या. पण आता आय एम हॅपी, खूप वेगवेगळे विषय घेऊन लोक पुढे येत आहेत. बघा कसं आहे की तिची जी सिनेमाची सुरुवात आहे, चालू नवरा भोळी बायको अशा सुपरहिट सिनेमाने सुरुवात झाली. ज्या वेळेला मराठी सिनेमाला व्यावसायिक यशाची गरज होती, अशा चित्रपटामध्ये ती होती. तिने काही चित्रपट केले, चांगले डान्सही केले सिनेमामध्ये, तरी देखील तिला मराठी सिनेमामध्ये करिअर करा असं वाटलं नाही म्हणा, किंवा तिने केलं नाही म्हणा. जे काय त्यांनी त्याची सगळी उत्तरं दिलेली आहे. परंतु आपलं जे मूळ आवड आहे, जो मूळ फोकस आहे नृत्य, त्या नृत्यामुळे तिचा करिअरचाही विकास झाला आणि व्यक्तिमत्व विकाससुद्धा झाला. मला असं वाटतं ना की ते जास्त गरजेचं आहे. आज तू इथे आलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मी अदिती भागवत. न्यूज डंका लवकरच अँड्रॉइड ॲपवर येत आहे आणि मी तो ॲप डाउनलोड केलेला आहे. त्यामुळे तुम्ही पण लवकरच हा ॲप डाउनलोड करा आणि एन्जॉय करा न्यूज डंका.